आता फंडामेंटल राईट मध्ये तुम्ही अरे बघा मी आता काय काय बोलतोय ते तुम्हाला पटपट आले पाहिजे. फंडामेंटल राईटचा भाग किती आहे रे? भाग पुन्हा सांगा, भाग लवकर लवकर सांगा रे. चला भाग किती आहे? भाग 3. कलम किती आहे? कलम किती आहे रे? सांगा पटकन सांगा. कलम भाग 3 कलम किती आहेत? 12 ते 35. कोणाकडून घेतलेलं आहे रे हे? युएसए कडनं. कशा आहेत रे? जस्टिसेबल आहेत का नॉन जस्टिसेबल आहेत? कशा आहेत? न्यायप्रविष्ट आहेत. कोणती राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात? कोणती राजकीय लोकशाही? केवळ नागरिकांना उपलब्ध असणारे कोणते आहेत? केवळ नागरिकांना उपलब्ध असणारे कोणते आहेत? नागरिकांना उपलब्ध असणारे कोणते आहेत? 15, 16, 19, 29 आणि 30 ही कलम केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत. ओके. राजकीय लोकशाही न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर आणीबाणीमध्ये कोणती कलम आणीबाणी कोणती स्थगित होत नाहीत? 20 आणि 21 कलम स्थगित होत नाही. ओके. आणि कलम 19 जे आहे तर करे सशस्त्र उठाव या कारणावरून लावला असेल तर मात्र कार्य स्थगित होत नाही. बाकी सगळे स्थगित होतात. बरोबर. आणीबाणी माहिती पाहिजे. ह्या गोष्टी जे बेसिक आहे ती माहिती पाहिजे. आणि घटनेचा आत्मा असं करे घटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला म्हणलंय? कलम 32 ला. कोणी म्हणलंय? डॉक्टर करे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे. बरोबर. घटनेचा आत्मा. आणि जे रीट काढण्याचा अधिकार आहे, प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे, प्राधिलेख काढण्याचा अधिकार जो आहे तो कलम सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. कलम सुप्रीम कोर्टाचं 32 आहे, हायकोर्टाचं 226 आहे. बेसिक आहे इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. बेसिक इन्फॉर्मेशन. आणि याच भाग 3 ला सर्वात टीकात्मक भाग असं कोणी म्हणलेलं आहे? टीकात्मक भाग तेही माहित पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करे माहित पाहिजे ते माहितच पाहिजे. ठीक आहे. गुणात्मक आहेत करे अमर्यादित आहेत का मर्यादित आहेत? तर मर्यादित आहेत. गुणात्मक आहेत. ओके. पर्याप्त मर्यादा याच्यावर टाकता येतात का? हो, टाकता येतात. ओके. फंडामेंटल राईट. आणि फंडामेंटल राईट जे आहेत, मूलभूत हक्क जे आहेत, तर मूलभूत हक्कावरनं हे बेसिक इन्फॉर्मेशन तर माहितीच पाहिजे. आणि करे आता बघा फंडामेंटल राईट मध्ये कलम जे आहेत, आर्टिकल जे आहेत तुम्हाला सांगितलेत की बेसिक आर्टिकल जे आहेत आणि काही डीप आर्टिकल माहिती असणं गरजेचं आहे सांगितलंय. तर तुम्हाला बाकी जे आर्टिकल आहेत 12, 13 असेल, 14 असेल, 15 असेल, 16 असेल, 17 असेल, 18 असेल, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 ही कलम माहिती पाहिजे. त्याच्यानंतर काय जे काही जी कलम आहेत त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. थोडं डीप इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. जिथं डीप इन्फॉर्मेशनची गरज आहे अशी जी काय आहे ती मात्र तुम्हाला सांगितलंय कलम 14 असेल, कलम त्यानंतर काय 21 असेल, कलम 20 असेल, कलम 22 असेल, या थोडं माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग कलम 12 मध्ये काय राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे. कलम 13 ही टायटल माहिती असलं तरी चालतं. याच्यामध्ये खूप डिटेल जाण्याची गरज नाही. राज्य संस्थेची व्याख्या आहे. 13 मध्ये काय दिलं रे? 13 कलम 13 जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा हा शून्यवत ठरवला जाईल. कायदा या व्याख्येत काय ते सांगितलेलं आहे. आता इथं डिटेल सांगत बसत नाही. कलम 14 कायद्यासमोर समानता असं दिलेलं आहे. ओके. आणि कायद्याचं समान संरक्षण हे कलम 14 मध्ये आहे. आणि कलम 15 जे आहे भेदभावास मनाई, धर्म, वंश, जात याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. 16 रोजगार आणि नोकरीमध्ये समान संधी. 17 अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. 18 किताब नष्ट करण्यात आलं. इथपर्यंत आहे. ही समानतेचे हक्क आहेत 14 ते 18. ओके. त्यानंतर 19, 20, 21, 22 पर्यंत हे स्वातंत्र्याचे हक्क आहेत. 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य सध्या दिलेले आहेत. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य असेल, संघ स्थापण्याचं स्वातंत्र्य असेल, ओके, व्यवसाय करण्याचा असेल, व्यवसाय धंदा स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य असेल, वेगवेगळे कार्य 6 प्रकार स्वतंत्र आहेत. आणि 20 मध्ये काय रे? अपराधाच्या दोष सिद्धीबद्दल संरक्षण आहे. एखादा अपराधी असेल तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन आहे, पण ते फौजदारी कायद्यावरच आहे, दिवाणी किंवा कर कायद्यावर उपलब्ध नाही. 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल आहे. ओके. आणि त्यानंतर काय रे? 22 अटक व स्थानबद्धतेबद्दल आहे. अटक आणि स्थानबद्धतेमध्ये काय सांगितलं रे बघायला तर अटक आणि स्थानबद्धतेचं टायटल माहित पाहिजे. अटक व स्थानबद्धता, साधारण कायदा आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता किती दिवसासाठी करता येते? तर 3 महिन्यासाठी करता येते मॅक्झिमम. ओके. आणि साधारण कायद्याअंतर्गत 24 तासाच्या
24 तासाच्या आत काय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं गरजेचं असतं. ओके. आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कोणत्या काय सूचीमध्ये आहे, तर संघ सूची आणि समवर्ती सूचीमध्ये आहे, एवढ्या बेसिक तरी माहिती पाहिजे. 23 काय रे, 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क आहे. 23 काय मानवाचा अपव्यापार आणि वेठबिगारीच मनाई आहे. आणि 24 धोक्याच्या ठिकाणी म्हणजे कारखाना असेल कुठेही असेल तर धोक्याच्या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना काय कामावर ठेवता येणार नाही. 25 पासून ते 28 पर्यंत हे काय धार्मिक स्वातंत्र्याबद्दल आहेत. 25 सदस्य विवेकबुद्धी स्वातंत्र्य आहे, आचरण प्रचार विचार जे काय असतील. 26 मध्ये धार्मिक व्यवस्थापन आहे. 26 मध्ये 27 मध्ये एका विशिष्ट धर्माच्या सवर्णाकरता कर न देण्याबद्दलचं स्वातंत्र्य आहे. आणि 28 मध्ये धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये उपस्थित न राहण्याचं स्वातंत्र्य आहे. ओके. आणि 29 नागरिक गटाला आणि जे काय धर्म वंश जात लिंग यावरून शाळेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. प्रवेशाबद्दल 29. 30 अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचं त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार आहे 30 मध्ये. आणि त्यामध्ये 44वी घटना दुरुस्तीने काय ऍड केलंय की जे काय त्यांचं अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि प्रशासन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार म्हणजे जर समजा सक्तीनं राज्य संस्थेनं जर एखादी अल्पसंख्याक संस्था काय केली असेल काबीज केली असेल तर त्यांची नुकसान भरपाई देताना त्यांच्या कलम 30(1) मधलं हक्क डावलला जाऊ नये असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे 30 अंतर्गत. मग कुठल्या आधारावर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असतात? धर्म आणि भाषा. ओके. ते माहिती पाहिजे इथं बेसिकली. आणि कलम 14 मध्ये डीप जाणं गरजेचं आहे. कलम 14 ला असणारी अपवाद माहित पाहिजे. 361 राष्ट्रपती राज्यपाल, 361 प्रेस स्वातंत्र्य. त्यानंतर काय रे बाबा 31C मध्ये काय दिलेलं आहे? कलम 31C असं सांगते की 39B आणि 39C काय रे बाबा काय त्यामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. याच्या संबंधित याच्या अंमलबजावणीसाठी केलेला कायदा जरी कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन करतो म्हणून तो कायदा शून्यवत ठरवला जाणार नाही असं 31C मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 100 किती रे बाबा 4 की 104 का 5 किती आहे 105 बरं 105 आणि 194 कोणाचा आहे? संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य. आणि परकीय राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख आणि काय रे बाबा युनोचे अभिकरण यांना दिवाणी व फौजदारी कायद्यापासून संरक्षण आहे. 21 मध्ये 2 खटले लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय दिलं आहे 21 मध्ये सगळ्यात महत्वाचं कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय. आता इथं 14 मध्ये एक लक्षात ठेवलं कायद्यासमोर समानता ही आपण युके कडून घेतलंय. कायद्याचं समान संरक्षण हे युएसए कडनं घेतलंय. ओके. आणि कलम 21 मध्ये कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं स्वातंत्र्य कायद्याने प्रस्थापित पद्धतीशिवाय जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही असं कलम 21 मध्ये आहे. म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल कलम 21 आहे. यासाठी 2 खटले घडलेले आहेत महत्वाचे. एक गोपालन खटला, अनेक खटले घडले पण त्यापैकी एक गोपालन खटल्यामध्ये जो अर्थ काढलेला आहे कलम 21चा तो संकुचित अर्थ काढलेला आहे. केवळ जीवनाच्या अधिकारामध्ये केवळ काय तर माणसाच्या शरीराचा अधिकार सांगितलाय म्हणजे संकुचित अर्थ काढलेला आहे. आणि कायद्याची उचित प्रक्रिया जी काय अमेरिकेमध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे ते मात्र कलम 21 ला लागू होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर. आणि केवळ नुसत्या असंगत कार्यकारी कृतीने देखील जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येते असं देखील गोपालन खटल्यामध्ये सांगितलं. आणि मनेका गांधी खटला जो आहे मनेका गांधी व्यापक अर्थ लावला. त्यांनी जीवनाच्या अधिकारामध्ये प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा अधिकार इन्क्लूड केलं आणि त्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ लागू केला. आणि असंगत कार्यकारी आणि कायदेकारी दोन्ही विरुद्ध उपलब्ध झाला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. आणि त्यांनी प्रतिष्ठेसह जगण्यामध्ये अनेक उल्लेख करून दिलाय सुप्रीम कोर्टाने पुणे वेगवेगळ्या खटल्यामध्ये. खासगीपणाचा अधिकार असेल, पर्यावरणाचा अधिकार असेल, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार असेल, झोपेचा असेल, काय असे अनेक कलम 21 अंतर्गत अनेक माहिती मिळण्याचा अधिकार असेल, परदेशी गमनाचा अधिकार असेल, सार्वजनिक फाशीविरुद्धचा हक्क असेल, असे अनेक अधिकार उपलब्ध करून दिलेले आहेत. कलम 20 बद्दल थोडं अटक आणि नो डबल जेफर्डी असेल. ओके. मग कुठं काय सांगितलं रे त्यामध्ये तर नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजे जुन्या कायद्यानुसार म्हणजे प्रचलित जो कायदा आहे त्या कायद्यानुसार शिक्षा होईल आणि प्रचलित कायद्यामध्ये जेवढी शिक्षा दिली तेवढी शिक्षा होईल असं ते अधिकार आहे त्याला. आणि काय दिले अजून दुसरा नो डबल जेफर्डी म्हणजे तर एका गुन्ह्यासाठी एकच खटला दाखल केला जाईल, अनेक खटले नाही. मात्र हे न्यायिकांनी कुठल्या प्रकारचं न्यायाधिकरणासमोर चालू असल्या खटल्यासमोर जाईल. संरक्षण आणि विभागीयसाठी मात्र उपलब्ध नाही. ओके. आणि स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाणार नाही असं 20 मध्ये दिलेलं आहे 20(3) मध्ये वगैरे. ओके. पण तुम्ही साक्ष देऊ शकता
पण तुम्हाला सक्ती केली जाणार नाही, पण तुम्हाला अंगठा ठसा असेल किंवा त्या संबंधित वस्तू असेल देण्याची सक्ती केली जाऊ शकते. मग 22 मध्ये सांगितलंय अटक आणि स्थानबद्धता आहे. पण अटक ही नॉर्मल साधारण कायद्याअंतर्गत अटक असेल तर तुम्हाला तुमच्या पसंतीचा वकील लावण्याचा अधिकार आहे. तुम्हाला 24 तासाच्या आत काय रे तुम्हाला दंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं जाईल. ओके. आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली जर अटक करण्यात आला असेल तर मात्र 3 महिने तुम्हाला म्हणजे त्याची कारणं देणं गरजेचं आहे. पण जर कारणं दिल्यामुळं सार्वजनिक हित जपलं जात नसेल तर कारणं उघड करण्याची गरज नाही. आणि 3 महिने प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली अटक करता येते आणि पण त्याला प्रतिनिधित्वाची संधी मात्र उपलब्ध आहे कलम 22 अंतर्गत. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली जरी अटक करण्यात आली असेल तरी ते 3 मंथ्स तेवढं लक्षात ठेवा, महत्वाचं ते आहे. ओके. तर हे बेसिकली एवढं आपल्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणी, मार्शल लॉची घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही आणि राष्ट्रीय आणीबाणीची मात्र घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. मार्शल लॉ संपूर्ण देशात कधी लागू करता येणार नाही. ओके. तर स्पेसिफिक भागात लागू करता येतं आणि राष्ट्रीय आणीबाणी मात्र घटनेमध्ये तरतूद पण आहे आणि संपूर्ण देशात असेल किंवा देशाच्या काही भागातही लागू करता येते. आणि मार्शल लॉचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावर होतो मूलभूत हक्कावर होतो, पण राष्ट्रीय आणीबाणीचा बऱ्याच गोष्टींवर परिणाम होत असतो. एवढ्या गोष्टी आपल्याला बेसिकली माहिती पाहिजे. एवढं थोडंफार रिव्हिजन म्हणून तुमचं हे घेतलेलं आहे. बेस्ट. आणि याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा मित्रांनो. ओके. जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तर बऱ्यापैकी मला वाटतंय की तुमचे प्रश्न सुटतील आणि फायदा होतो. 33 मध्ये सेनेचे अधिकार आहेत आणि 34 मध्ये लष्करी कायदा आहे आणि 35 मध्ये मूलभूत हक्कासंबंधित कायदे करण्याचा अधिकार आहे. 33, 34, 35 हे नॉर्मल लक्षात ठेवा, बाकी काही वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. घेतला टॉपिक थोडं रिव्हिजन करून घेतलंय. मला वाटतं रिव्हिजन करायला 12 मिनिटं गेली आपली, पण फायदा झाला असेल ना? हो सर. कळाला का रे बाबा? फंडा कळाला का?